पावसाळ्यातील सर्वात पौष्टिक रानभाजी ती म्हणजे करटुल्याची भाजी. पावसाळ्यात मिळणारी अत्यंत उपयुक्त आणि पौष्टिक रानभाजी आहे. दिसायला जरी कारल्यासारखी दिसली तरी ती कडू नाही राहत. आरोग्यासाठी खूप अशी फायदेशीर आहे. त्यामध्ये प्रोटीन, लोह आणि जीवनसत्व आहे. हिचा सेवन शरीराला ताकद मिळवण्यासाठी केला जातो. ही भाजी पावसाळ्यामध्ये अगदी 4 महिने आपल्याला मिळते. मधुमेह नियंत्रणात राहते. खूप पौष्टिक आहे. पचनक्रियाही सुधारते. नमस्कार, मी अंकिता. अंकितास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. इथे बघा आपण अर्धा किलो करटुले घेतलेत. करटुले आपल्याला बघा आता अशा प्रकारे साफ करून घ्यायचेत. मी इथे करटुल्याचं भरीत बनवणार आहे. जसं की आपण वांग्याचं बनवतो, कारल्याचं भरीत बनवतो, तसं इथे करटुल्याचं भरीत बनवूयात. कमी साहित्यामध्ये तयार होतोय. आता बघा आपल्याला इथे अशा प्रकारे कट करून घ्यायचे आणि करटुल्यामध्ये जे बी राहतं ना ते आपल्याला काढून घ्यायचे. बघा अशा प्रकारे. आता आपण सर्व करटुले इथे मस्त असे साफ करून घेणार आहोत. थोडेसे काटेरी राहतात पण चवीला इतके अप्रतिम लागतात ना आणि शरीराला खूप फायदा होतोय. आता चला करटुल्याची भाजी बनवण्यासाठी बघा आपण इथे लसूण, अद्रक, शेंगदाणे आणि आपण इथे जाड शेव घेतले, पांढरे तीळ घेतलेत आपण. आता आपण बघा अशा प्रकारे मिक्सरला वाटण करून घेणार आहोत. इथे आपण अजिबात पाण्याचा वापर केला नाही. आपल्याला बघा असं सुक्कच सर्व मिश्रण एकजीव करून मिक्सरला असं जाडसर वाटून घ्यायचे. आता आपण घालणार आहोत आपले घरगुती बेसिक मसाले, हळद, लाल तिखट, धना पावडर आणि आपला गरम मसाला. आता घालूयात चवीनुसार मीठ घालूयात आणि आता बारीक केलेली कोथिंबीर घालायची आपल्याला आणि छान सर्व मसाले असं आपण मिक्स करून घेऊयात. इथे बघा आपले करटुले छान साफ करून झालेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत. एकदम असे मस्त तयार होते भाजी. एकदा खाल्ली तर परत परत खाल अशी. बघा आता आपल्याला इथे मसाले छान मिक्स करून घेऊयात. पूर्ण मसाला मस्त मिक्स करून झालाय. आता आपण जसं वांग्याच्या भाजीत किंवा कारल्याच्या भरीतमध्ये जसं भरतो तसंच आपल्या इथे करटुल्यांमध्ये बघा मसाला भरून घ्यायचा आहे. खूप मस्त आणि एकदा जर बनवली ना तर तुम्ही परत परत अशीच रेसिपी बनवाल. इतकी चविष्ट लागते ही भाजी आणि खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे. त्यामुळे आपण पावसाळ्यात एकदा तरी ही भाजी नक्की आवर्जून खाल्ली पाहिजे. इथे बघा मस्त असे आपले सर्व करटुल्यांमध्ये मसाला भरून झालाय आणि आता आपला हा मसाला शिल्लक राहिलाय. आपण त्याचा पण वापर करणार आहोत. इथे आता कढई मस्त गरम झाली. तेल टाकले. त्यामध्ये टाकूयात कढीपत्ता. कढीपत्ता छान तडतडला की मग आपण त्यामध्ये करटुल्यांमध्ये जो मसाला भरून घेतलाय ते टाकूयात आणि मस्त तेलामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिट असे करटुले परतून घ्यायचे. एकदम छान असे इथे बघा करटुले आपले मस्त परतून झालेत. खूप असा झटपट होणारी रेसिपी आहे आणि घरातल्या साहित्यामध्ये आपली रेसिपी बनून तयार होते. आता करटुले इथे बघा छान असे आपण 2 ते 3 मिनिट परतून घेतलेत. आता आपला जो मसाला राहिला होता ना आपण तो यामध्ये टाकूयात आणि पुन्हा आपल्याला एकजीव करून छान असं परतून घ्यायचे. अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये आपली इथे ही करटुल्याची भाजी बनवून तयार होते. अगदी कमी वेळेत आणि कमी पसाऱ्यामध्ये आणि पौष्टिक आणि हेल्दी अशी आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. आता आपण बघा छान इथे मस्त मसाल्यामध्ये परतून घेतले. आता आपण यामध्ये घालणार आहोत पाणी आणि शिजायलाही एकदम अशी झटपट शिजते. जास्त वेळ नाही लागत. जसे कारले शिजायला, वांगे शिजायला जसा वेळ लागतो तसा वेळ नाही लागत आहे. 5 ते 6 मिनिटामध्ये मस्त अशी शिजवून तयार होते. आता मी इथे घालणार आहे 1 ग्लास पाणी. पाणी आपल्याला असं कोमट करूनच घालायचं आहे. आता पाणी घालूयात आणि इथे आपण मस्त अशी शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवलं तरीही चालेल. झाकण ठेवलं तर अगदी झटपट आपली भाजी बनून तयार होईल. इथे बघा एकदम पौष्टिक आणि हेल्दी अशी आपल्या भरलेल्या करटुल्याची भाजी बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता घालूयात मस्त अशी भरपूर कोथिंबीर. धन्यवाद. भेटूया उद्या. बाय.